नमस्कार, स्वागत आहे माझ्या किचनमध्ये। आज आपण व्हेज पुलाव ही रेसिपी पाहणार आहोत। व्हेज पुलाव बनवण्यासाठी आपण येथे काही भाज्या घेतलेल्या आहे। आपल्या घरामध्ये जेवढ्या भाज्या उपलब्ध असतील तेवढ्या भाज्या आपण व्हेज पुलावमध्ये घालू शकतो। मी येथे तोंडली, गाजर, वाटाणा, वालाच्या शेंगा ह्या भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून कट करून घेतलेल्या आहे। आता एका भांड्यामध्ये आपल्याला गावरान तूप टाकून घ्यायचे आहे। तुपाऐवजी तेल वापरले तरी चालेल आणि काही खडे मसाले टाकायचे आहे। शक्यतो तमालपत्र, दालचिनी हे 2 खडे मसाले तर पुलावासाठी लागतातच। त्यानंतर ठेचलेला लसूण हे सर्व घटक आपल्याला थोडे परतून घ्यायचे आहे आणि लगेचच त्यामध्ये आपल्याला ह्या चिरलेल्या भाज्या टाकून घ्यायच्या आहे। ह्याही हलक्याशा आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत। जास्त वेळ आपल्याला फ्राय करायच्या नाहीत। 1 मिनिटभर आपण ह्या भाज्या फोडणीमध्ये छान मिक्स करून घेतलेले आहे आणि लगेचच आपण यामध्ये तांदूळ टाकणार आहे। तांदूळ मी भाज्या मिक्स करेपर्यंतच आधी भिजून घेतलेला होता, जास्त वेळ तांदूळही भिजून घेतलेला नाही। आणि व्हेज पुलाव बनवण्यासाठी शक्यतो पुलावाचाच तांदूळ वापरायचा आहे। मी येथे बासमती पुलावा तांदूळ वापरलेला आहे। यामध्ये आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्सही घालू शकता आणि सर्व मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। आता बऱ्याचदा व्हेज पुलाव बनवताना भात कधी चिकट होतो तर कधी पाणी कमी पडते। तर जेवढे आपण तांदूळ घेतलेले आहे, सपोज आपण जर 1 वाटी तांदूळ घेतले असेल, 2 वाटी पाणी आपल्याला या पुलावसाठी वापरायचे आहे। चवीपुरते मीठ आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे। पाण्याचं प्रमाण तुम्ही पाहाल, हे पहा अशा पद्धतीने आपण पाणी यामध्ये टाकून घेतलेले आहे, मीठही टाकलेले आहे आणि सर्व मिश्रण छान मिक्स करून 1-2 मिनिट मी यावरती झाकण ठेवणार आहे। उकळी फुटली का लगेच झाकण आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि राईस थोडासा पुन्हा हलकासा खालीवर करून हलवून घ्यायचा आहे। आता राईस शिजेपर्यंत आपण पुलाव म्हटलं की कोशिंबीर ही लागतेच, थोडी कोशिंबीर तयार करून घेणार आहोत। लहान मुलं जर गाजर, काकडी, बीट असे पदार्थ खायला जर कंटाळा करत असेल तर तुम्ही या पद्धतीने जर त्यांना कोशिंबीर करून दिली तर ते आवडीने खातात आणि टेस्ट जरा लागली तर सारखी त्यांना ते बनवून द्यावीच लागते आपल्याला। आता कोशिंबीर आपली तयार झालेली आहे, तोपर्यंत इथे भातही आपला मस्त उकळीमध्ये छान फुललेला आहे। आता आपण याच्यावर झाकण ठेवलेले नव्हते, पाणी मी याचे काढून घेतलेले नाही, हवं तर तुम्ही पाणी काढून घेऊ शकता। गाजर, काकडी, कांदा, बीट पण तुम्ही इथे वापरू शकता। हे सर्व किसून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे दही टाकून घ्यायचे आहे। दही टाकल्यानंतर चवीपुरते थोडे मीठ आणि लहान मुलांना बनवले त्यामुळे मी मिरची वापरलेली नाही, हवी तर तुम्ही मिरचीही वापरू शकता। येथे मी पुलावमधील पाणी बिलकुलही काढून घेतलेले नाही, कारण पाणी जर काढले तर पुलावमधील जे भाज्या, तूप वगैरे किंवा आपण जे तांदूळ वापरले त्यातील सर्व जे मेन कंटेन आहे ते निघून जाते। त्यामुळे मी पाणी काढून घेतलेले हवे तर तुम्ही हे पाणी काढून घेऊ शकता। अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपण इथे पुलाव तयार केलेला आहे आणि कोशिंबीरही तयार केलेली आहे। पाणी न काढता तरीसुद्धा आपला पुलाव तुम्ही पाहाल एकदम मस्त झालेला आहे।